महाराष्ट्रातील सर्व शेतकरी व मान्यवर बंधू भगिनींना माझा नमस्कार. डॉक्टर रामचंद्र साबळे ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचं स्वागत करतो. हवामान व पावसाच्या अंदाजाबद्दल आपण सुरुवातीला थोडक्यात बोलूया. आज दिनांक 12 ते मंगळवार दिनांक 14 जुलै ह्या 3 दिवसासाठी मी आपणाला हवामान अंदाज व पावसाचा अंदाज देत आहे. आज रविवार दिनांक 12 जुलै ते मंगळवार दिनांक 14 जुलै या 3 दिवसात महाराष्ट्राचे उत्तरेकडील भागावर 1004 तर मध्य व दक्षिण भागावर 1008 हेक्टोपास्कल इतका अधिक हवेचा दाब राहण्यामुळे बऱ्याचशा महाराष्ट्राच्या भागात पावसात उघडीप राहणार आहे. सध्याच्या हवामान स्थितीवरून पावसाची शक्यता कशी राहील, कोणत्या जिल्ह्यात राहील, किती प्रमाणात राहील त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊया. अहिल्यानगर जिल्ह्यातील पश्चिमेकडील भागात 0.2 मिलीमीटर, भंडारा जिल्ह्यात आज 0.1 मिलीमीटर, धुळे जिल्ह्यात आज व उद्या 0.1 मिलीमीटर, गडचिरोली जिल्ह्यात आज 0.1 मिलीमीटर, गोंदिया जिल्ह्यात आज 0.1 मिलीमीटर, कोल्हापूर जिल्ह्यात आज 2 मिलीमीटर व उद्या 1 मिलीमीटर, नंदुरबार जिल्ह्यात आज 0.5 व उद्या 0.3 मिलीमीटर, नाशिक जिल्ह्यात आज 0.5 व उद्या 0.3 मिलीमीटर, पालघर जिल्ह्यात आज व उद्या 1 मिलीमीटर, पुणे जिल्ह्यात आज 0.7 व उद्या 0.3 मिलीमीटर, रायगड जिल्ह्यात आज व उद्या 1 ते 2 मिलीमीटर, सांगली जिल्ह्यात आज व उद्या 0.3 मिलीमीटर, सातारा जिल्ह्यात आज व उद्या 1 मिलीमीटर, सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज व उद्या 2 ते 3 मिलीमीटर, ठाणे जिल्ह्यात आज व उद्या 1 ते 2 मिलीमीटर. अशी साधारणपणे हा जो अंदाज दिलेला आहे तो भारतीय कृषी हवामानशास्त्र विभागाने दिलेला आहे आणि तो अंदाज मी आपल्या माहितीसाठी सादर केलेला आहे. आता जवळजवळ पावसाची शक्यता नसल्यासारखंच आहे, पण तरीही या 15 जिल्ह्यांमधला मी तुम्हाला काही प्रमाणातला अंदाज दिला आहे. तो काही पावसाचा दिवस धरला जात नाही. जोपर्यंत 2.5 मिलीमीटर पाऊस होत नाही तोपर्यंत तो पावसाचा दिवस धरला जात नाही. त्यामुळं आपण कुठेही पाहिलं नाही की 2.5 मिलीमीटरपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळं माझ्या मते हे पावसात बऱ्याच काळ उघडीप असलेलाच हा काळ आहे. आता कृषी सल्ल्याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊया. जिथे उगवण झाली असेल आणि चांगल्या प्रकारे वाढ झाली असेल तिथं कोळपणी करून 2 ओळीमधलं तणाचा नाश करावा की ज्या योगे पिकाची वाढ चांगल्या प्रमाणात होईल आणि मातीतला ओलावा राखला जाईल आणि त्याचा उपयोग पिकांच्या वाढीसाठी होईल. याशिवाय जमिनीत 2 ते 3 फूट खोलीपर्यंत ओल असेल तरच पेरण्या करा, अन्यथा थांबा. पाऊस येतो आहे, म्हणजे अगदीच काही परिस्थिती इतकी उलटी होत नाही आहे. आता हे मी सुरुवातीला पण सांगितलं होतं की पावसात या वर्षी खंड राहणार आहे. पहिला खंड झाला जूनमध्ये, आता जुलैमध्ये दुसरा खंड सुरू झालेला आहे. तो कधी संपतो आहे त्याचाही आपण घेणार आहे, माहिती देणार आहे, तेव्हा चिंता नसावी. शेतकऱ्यांच्या प्रश्नाची उत्तरं यामध्ये मोहोळ, बुलढाणा, खामगाव, लातूर, पंढरपूर, वसमत, धाराशिव, लातूर, उदगीर, फलटण, हिंगोली या भागात पाऊस कमी झाला आहे असं मला शेतकरी बांधवांनी कळवलेलं आहे. पावसात किती दिवस खंड राहील हा एक प्रश्न महत्त्वाचा आहे. साधारणपणे 21 तारखेपर्यंत हे वातावरण पुन्हा तयार होईल असा माझा अंदाज आहे. तुम्हाला पुन्हा बुधवारी मी याबद्दल फेर माहिती अजून देणारच आहे. आता परतीचा मान्सून कसा राहील? जर का IOD हा पॉझिटिव्ह झाला तर परतीचा मान्सून चांगला राहील. म्हणजे जर तरवर आहे परतीच्या मान्सूनचं, हे तुम्ही समजून घ्या. आता शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया काही आपण थोडक्यात माहिती घेऊया. देवमन वाघ, सोमनाथ पाटील, विकास चिकुरे, अभय ढाकणे, समाधान साबळे, उद्धवराव मगर, भीमराव बोंबळे, सुरत निपाणीकर, सोपान पाटील, लक्ष्मणराव जांभले, माणिक खोडवे, मंगेश निकम, लक्ष्मण नागरे, दादाराव लाथे, मोहन नलावडे, सचिन घनवट, गायक डांगे, पवन बागले, ज्ञानेश्वर खैरनार, बाळासाहेब साबळे, योगीराज मस्के, लक्ष्मणराव जांभले, आबा निंबाळकर या सर्वांनी मला धन्यवाद दिले. त्या सर्वांना मी खरोखर धन्यवाद देतो. तर राम शिंदे यांनी मला तब्येतीची काळजी घ्या म्हणून कळवलं आहे. एकदम बरोबर आहे, ते पण मी लक्षात ठेवतो आणि काळजी घेण्याचा प्रयत्न करतो. धन्यवाद.
आता अंदाज अचूक असतात असं मला शेषराव घोडके, सोपानराव पाटील, गोविंद शिंदे, राहुल साबळे, बाळू वाघ, विनोद पाटील, दीपक चापके, बद्रीनारायण पिंपळे, शिवराज जाधव, भालचंद्र अहिरराव, पाटील बापूनाना, निलेश बच्चाव, दत्तात्रय शिंदे, विलास पाटील या सर्वांनी मला कळवले की तुमच्या या अंदाजाचा शेतकऱ्यांना फायदा होतो आणि अंदाज हे अचूक असतात, खूप चांगले अंदाज असतात. आता यानंतर आपण काही शेतकरी बांधवांनी मला त्यांच्यासाठी शेतकऱ्यांचे देवदूत, शेतकऱ्यांचा देवमाणूस, शेतकऱ्यांचा विठ्ठल असं वाल्मिक चिंचणे, श्री मंगेश, श्री गजानन आंबेकर, धनराज हिरे, वीरेन टेंगसे, गोविंद शिंदे यांनी माझ्याबद्दल मला ह्या उपमा दिलेल्या आहेत. त्यानुसारच आपण हे काम चालू ठेवलेलं आहे आणि त्यांचाच देवाचाच कुठंतरी आशीर्वाद आहे. त्यांच्या आशीर्वादानंच हे काम चालू आहे असं आपण मानूया. मी आपल्याला सर्वांना धन्यवाद देतो आणि हे सांगतो की जे प्रश्न मला विचारलेत की पुढं खंड किती दिवस राहील वगैरे, मी त्याचं उत्तर दिलेलं आहे की साधारणपणे 20 तारखेच्या दरम्यान हवेचे दाब बदलत आहे. 19 तारखेपासूनच बदलतील, म्हणजे येत्या रविवारी. आज रविवारच आहे, पुढच्या रविवारी. आणि जेव्हा हवेचे दाब कमी होतील तेव्हा निश्चितपणे पावसात वाढ होईल. आत्ताची स्थिती हवेच्या दाबाची जर पाहिली तर उत्तरेच्या बाजूला 104, दक्षिणेला 106, काही ठिकाणी 108. या सर्व परिस्थितीमुळं इथलं पाऊस आता कमी झालेला आहे, पावसाचं प्रमाण कमी झालेलं आहे, पावसाचं उडीप आहे. हे आता तुम्ही समजून घेतलं पाहिजे आणि त्यालाच आपण खंड असं म्हणूया. तर हा खंडाचा कालावधी लवकरच संपेल, चिंता नसावी. आता असलेली पिकं चांगल्या प्रकारे जगवण्याचं काम आपलं आहे. जिथं पाण्याची सोय असेल तिथं जरूर पाणी चालू करा. काही स्प्रिंकलरनी देणं शक्य असेल, स्प्रिंकलरनी पाणी द्या. आणि पुढं जेव्हा पाऊस चालू होईल तेव्हा चांगला पाऊस होईल आणि सर्व भागामध्ये होईल, याची चिंता नसावी. आपण धीर धरा आणि धीरानं, चिकाटीनं आपलं शेतीतली पिकं चांगल्या प्रकारे त्यांची जोपासना करा, जनावरांची जोपासना करा, एवढंच मी आपल्याला सांगतो. आणि आपणा सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.